जे काय होईल ते होईल. बैठक असते ना, हां बैठक असते ना, हां त्या साईड सर्व चवंग आहे आहे. त्याच्यावर बसते. किती उंचीचं आहे. हे आहे. श्री गणेशाय नमः. चतुर्श्रोते करीती प्रश्न. तृतीयाध्यायी हनुमंत जनन. सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची. आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार. वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला. तरी पुराणांतरी विपरीत कथा पडावया काय निमित्त. याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता कळावया. ऐसे श्रोतयांचे वाग्जाळ परिसोनिया कवी कुशळ. शब्द बोले अतिरसाळ परिसा सकळ श्रोते हो. अनादिसिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिल्या अवलीला. जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोन या असणे. जैसी रहाट घटमाळिका तेवी हे अवतार चरित्र देखा. की बगणे मित्रमृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची. की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी. तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारिखे. तरी कल्पपरत्वे अवतार जे जे वेळे जे जे चरित्र. तैसेची बोलिला सत्यवती कुमर. कथा साचार तिथुक्याही. एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक. तरी तुतुकेही सत्य देख विपरीतार्थ मान मानिजे. रणा माझे एकांगवीर तैसा जाणिजे कवीश्वर. बहुत श्रोतयांचे भार परमचतुर सागरजे. सभानायक कविनात्यंत करी संदेह धनुष्य घेत. प्रश्नाक्षर सरसोडित आशंका समय लक्षोनी. मग धैर्य ठाण कवीने मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन. शास्त्र संमताचे बाण सोडी अभंग अनिवार. सत्व ओढी काढुनी सत्वर क्षमावेशे सोडी झर. परम कौशल्ये साचार प्रश्न बाण छेदित. श्रोत्या वक्त्यांचे संधान तटस्थ पाहती विचक्षण. धन्य धन्य रे म्हणून तर्जनी मस्तक डोलविती. आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण. तो घनघोष ऐकून आशंका स्वापदे दूर पळती. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरवमुख लखलखित. पद्य रचना पक्ष मंडित सुरंग मिरवित साहित्य. ऐसे शरस्फुटता अपार भेदले श्रोतयाचे अंतर. डोलविले तेने शिर सुखोर्मीचे निभरे. वैरभाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत. क्षीराब्दीच्या लहरी मिळत जैशा एकमेकांसी. निष्कपट श्रोता पुसत निरभिमान वक्ता बोलत. शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी. देवभक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध. की गुरुशिष्यांचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा. असो तया बहुतयुक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती. वर्म जाणिजे पंडिती चातुर्य रीती कळाजा. कवीची घडामोडी बहुत युक्ती सागरींची रत्ने काढित. एक गवांचे प्रकार बहुत करी जैसी सुगरिणी. एके मृत्तिकेचे घटापार एका तंतूचे पट विचित्र. एक हेम बहुत अलंकार घाटक घडणार करी जैसा. एके काष्ठी शिल्पकार युक्ती दाखवी अपार. तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवरी. असो हे चातुर्य करणे बोलावे लागले श्रोतया कारणे.
पुढे रघुनाथ कथा परिसणे श्रीधर चतुरा विनवितसे. या पोथीचं लेखक आहे श्रीधर. त्यांनी हा पहिलं नमन केलं. जसं ज्ञानेश्वरीने प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला नमन आले आणि मग ज्ञानेश्वर महाराज काय ते बोलतात. मागील कथानुसंधान तृतीयाध्यायी निरूपण सांगितले हनुमंत जन्म कथन मूळ ग्रंथ आधारे. सिंहावलोकने तत्वता श्रोती परिसीजे मागील कथा. तिघी राण्या जाहल्या गर्भस्था कौसल्या सुमित्रा कैकयी. जैसा शुद्ध बीजेचा मृगांक दिवसे दिवस कळा अधिक. ही पळोपळी चढे अर्क उदयातरी होती पश्चिमे. ही करिता संत समागम दिवसे दिवस वाढे प्रेम. की अवदार्य करुणी परम कीर्ती वाढे सत्वर. तैसे राणियांचे गर्भ वाढती तो वशिष्ठ बोले दशरथाप्रती. राया धर्मशास्त्री ऐसी डोहाळे स्त्रियांसी पुसावे. ऐसे बोलता ब्रह्मऋषी हर्ष वाटला रायासी. नमोनी वशिष्ठ चरणांसी राजेंद्र तेव्हा चालिला. जैसा शचीच्या मंदिरात ऋतासुर शत्रू प्रवेशत. तैसाची अजपाळ सुत कैकयी सदनी प्रवेशे. पिंड प्राशनाचे काळी कैकयी होती रुसली. म्हणून राजेंद्र ते वेळी तिये सदनी प्रवेशला. या ठिकाणी थोडा कथेमध्ये फरक आहे. डोहाळे काय म्हणून पुसायला गेलेला आहे दशरथ राजा. त्यावेळेला कैकईने आपलं मत प्रगट केलेलं आहे. आणि नंतरच्या रामायणात जे आहे त्याच्यामध्ये वेगळा. पण ह्याच्यात जे आहे ते आपण बोलू. दूती जाणविती स्वामिनी ते डोहळे पुसावया तुम्हा ते. नृपती स्वये येतसे येथे सुमूर्त पाहोन्या. सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकई गर्विण. जैसी अल्पविद्या गर्वपूर्ण तैसे येथे जाहले. जैसी गारुड्यांची विद्या किंचित परी ब्रीदे बांधती बहुत. की निर्नासिक वाहत रूपाभिमान विशेष पै. जे काहीही नसताना कशाचा अहंकार असतो ते सांगितले. बिंदू मात्र विष वृश्चिका परिपुच्छाग्र सदा वरुते देखा. किंचित ज्ञान होता महामूर्खा मग तो न गणी वाचस्पती ते. वाचस्पती म्हणजे पंडित. थोडं ज्ञान झालं की पंडितापेक्षा मी मोठा असं वाटतं. खडाणे धेनुसी दुग्ध किंचित परी लत्ता प्रहार दे बहुत. अल्पोदके घट उचंबळत अंग भिजत वाहकाची. पूर्ण घट भरलेला असला की उचंबळत नाही. अर्धा असला तशी अर्धवट ज्ञान असली की बडबड जास्त. तैसे कैकईस जाहले तये वेळी प्रीतीने दशरथ आला जवळी. आपण शेजेवरी निजली नाही धरली मर्यादा. स्त्री सेवक अपत्य दासी श्वान मर्कट कुरूप्यासी. मर्यादा तुटता मग सकळांसी ते अनिवार्य जाणीजे. म्हणून मर्यादा काही तेथ कैकई न धरी देखता दशरथ. तिशी डोहळे पुसे नृपनाथ उभा समीप राहोनी. 3 राण्या त्यांचे स्वभाव कसे कसे त्याप्रमाणे त्यांचं वर्तन कसं होतं ते सांगितलं. म्हणे कैकई बोल वचन तुझं जे आवडे मनातून. ते मी समस्त पुरवीन सत्य जाण प्रिय करे. मग काय बोले ते वेळे तुम्ही काय पुरवाल डोहळे. माझे म्हणींचे सोहळे पूर्ण करता दिसेना. मग बोले अजनंदन तुझ कारणे वेचीन प्राण. परी तुझे डोहळे पुरवीन सत्य जाण सुकुमारे. मग ती म्हणे जी नृपवरा डोहळे हेची माझे अवधारा.
कौसल्या सुमित्रेचिया पुत्रा दिगंतरा दवडावे. पाठवावे दूर कानना त्यांचा समाचार पुन्हा कळेना. आमचे वर्तमान त्यांची या करना सहसासी न जावे. ते तिकडेच राहू देत, त्यांचं आम्हाला कळायला नको. आमचं इथलं वैभवाचं त्यांना कळायला. राज्य द्यावे माझी या पुत्रा हेची डोळे होती राजेंद्र. तुम्ही म्हणाल अधर्म खरा तो दोष मजवरी घालीजे. वृत्ती बघा कशी. मज निंदितील सकळ लोक तो वाटेल परमसुख. समजता जना व्हावे दुःख हेची मजला आवडे. ऐसे कैकई वदे ते अवसरी ऐकता नृप खोचला अंतरी. की काळजी घातली सुरी की अंगावरी चपळा पडे. वीज पडल्यासारखं वाटलं. वचन नव्हे ते केवळ दुःख वल्लीचे श्रेष्ठ फळ. की संचरले हळाहळ हृदयी वाटे दशरथा. वाटे पर्वत कोसळला की काळ सर्प जिव्हारी झोंबला. की तप्त शत्रधाय पडला अंगावरी अकस्मात. कैकई वचन कलशोद्भव पूर्ण प्राशिले आयुष्य सागर जीवन. राव घाबरा होय जैसा चतुरानन वेद धारण केले तेव्हा. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा वेद धारण केले तेव्हा जसा घाबरा झाला तसं हे कैकेयीचं सगळं बोलणं ऐकून दशरथ राजा घाबरला. परमखेद पावला नृपवर तीस नेदीच प्रत्युत्तर. काही उत्तर दिलं नाही तिला. मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता झाला. संसार तापे जे संतप्त ते संत समागमे जैसे निवत. संतांच्या संगतीत गेले की शांत होत. कैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला. जे कैकेयीचं वर्तन आणि सुमित्रेबद्दलचा विश्वास. तिचे नाव सुमित्रा सती परिणामा 80च आहे रीती. वरकड नावे जी ठेविती ती तो व्यर्थची जाणीजे. बारून दिसलं पाहिजे. नाव ठेविले उदार कर्ण आडका वेचिता जाय प्राण. बृहस्पती नाम जा लागून धड वचन बोलता नये. कमल नयन नाम विशेष परी दोही डोळ्या वाढले वडस. क्षीर सिंधू नाम पुत्रास परितक्र तयासी मिळेना. नाव ठेविले पंचानन परी जंबुक देखता पळे उठवून. जन्म गेला मागता कोरान सार्वभौम नाम तयाते. मी जरा थांबते इथं. निर्नासिक कुलक्षण तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण करणी नामा सारिकी. हे जशी बाकीचे उदाहरण त्यांनी दिले की नाव एक आणि करणी दुसरी, तसं सुमित्रेच्या बाबतीत नव्हतं. तर तिची करणी नामासारखी होती. नृप आला ऐकता करणी समोर आली हंसगामिनी. दशरथाची चरणी मस्तक ठेवी सद्भावी. स्त्रियास देवतो आपला नाथ पुत्रासी माता पिता सत्य. शिष्याशी गुरुदैवत ग्रहस्थासी दैवत अतिथी. म्हणून सुमित्रेने अजनंदन पूजिला षोडशापचारे करून. उभी ठाकली कर जोडून अधोवदन सल्लज्ज. कैकेयी डोळ्यांचे दुःख प्रबळ राव विसरला जो सकळ. आतापर्यंत त्याला जे दुःख झालं होतं ते तू विसरला. जे सगळं दुःख आपल्याला झालेलं असतं ते संतांच्या ठिकाणी संत ग्रंथ वाचत असताना विसरतं. त्या ठिकाणी वेगळं वातावरण. जसं कैकेयीच्या ठिकाणी जे दुःख झालं ते सुमित्रा तिथे आल्यानंतर ते दुःख सगळं त्याचं दूर झालं. जैसा बोध ठसावता निर्मळ तमजाळ वितुळे. बोध झाला की सगळं अज्ञान संपतं. तसं तिच्या तिथे आल्यानंतर सगळा जो काही संताप उद्विग्नता सगळी गेली. राजा म्हणे सुमित्रेसी
काय डोहळे होता ती मानसी, ते मज सांग निश्चयेसी कुरंग नेत्रे सुमित्रे. मग किंचित हास्य करून बोले सलज्ज अधो वदन, जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पै. म्हणे हेच आवडी बहुवस, कौसल्या गर्भी जगन्निवास. तर सुमित्रेची डोहाळे सांगतात, अवतरेल जो आदि पुरुष, जगद्वंद्य जगत्मा जगदात्मा. कौसल्याच्या उदरी तो जगन्निवास अवतार घेणार आहे. त्याची अहोरात्र सेवा बरवी, वाटे मम पुत्रेची करावी. जाणीव शहाणीच आघवी, ओवाळावी तयावरून. सेवे परिते थोर साधन, मम पुत्रासी न माने आन. आपुले अंगाचे अंतरुण, ज्येष्ठ सेवना लागी करू. आपल्या अंगाचे अंतरुण त्याला झोपण्यासाठी, हे सगळं जे आपलं आहे ते त्याच्या सेवेसाठी व्हायला पाहिजे. त्रिभुवन राज्य तृणा समान, त्याहून अधिक ज्येष्ठ भजन. मला राज्य वगैरे नको, नाही तर आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला, तू इथं राहा, मी जाणार आहे. नाही, चारी मुक्ती वाटती गौण, ज्येष्ठ सेवे पुढे पै. सुधारस त्यजोनी निर्मळ, कोणास आवडेल हालाहल. उत्तम सांडूनी तांदूळ, सिकता का हो शिजवावी. पण कळलं पाहिजे तांदूळ कुठले आणि सिकता कुठली, खरं सुख कशात आहे हे कळलं पाहिजे. त्यजोनी सुंदर राय केळे, कोण भक्षील अर्कफळे. अर्कफळ म्हणजे रुईचं फळ. कल्पद्रुमी जो विहंगम खेळे, तो नातळे बाभुळेसी. कल्पवृक्षावर जो पक्षी खेळत असतो तो बाभुळीच्या झाडावर बसत नाही. मानस सरोवरींचा हंस पाही, तो कदा न राहे उलुक गृही. घुबाडाच्या डोलीत राहत नाही राजहंस. बुडी दिधली क्षीराब्दी डोही, दग्धवन नावडे तया. क्षीरसागरात जो बुडी देऊन बसलाय तो जळका अरण्यात कशाला पाहिजे. नंदनवनींचा भ्रमर कदा काळी, अर्क पुष्पी कुंजी नघाली. तैणे इंद्रभवनी निद्रा केली, खदिरांगारी न निजे तो. रंभे तुल्य जाया चांगली, सांडोनी प्रेत कोण कवळी. तैसी भजनी आवडी धरी, कदा विषयी न रमे तो. भजनात जो रंगला तो विषयात रमणार नाही. म्हणून राजचक्र चूडामणी, माझी आवडी ज्येष्ठ भजनी. ऐसे सुमित्रेचे शब्द करणी, आकर्णिले दशरथे. वाटे अमृत प्राशन केले, तिचे शब्द कानावर पडल्यावर काय वाटलं, अमृत प्राशन केले. की त्रिभुवन राज्य हातासी आले, तैसे नृपाचे मन संतोषले. आली गेले सुमित्रेसी, म्हणे ऐक सुकुमार राजसे. चंपक कळिके परम डोळसे, तुवा डोहळे इच्छिले जे मानसे. ते मी सर्वस्वे पुरवीन. कैकेयीला काहीच उत्तर न देता आलाय तो दशरथ राजा. पण सुमित्रेने मात्र हे मागणी मागितल्यानंतर तो म्हणले, तुझे डोहाळे मी पुरवीन. नाना भूषणे अलंकार, ओवाळी तिजवरुनी नृपवर. दाने देवविली अपार, सुमित्रे हाती याचका. या उपरी ज्येष्ठ राणी, आता तिसरीकडे आला. कौसल्या नामे ज्ञान खाणी, जे पुराण पुरुषाची जननी. ख्याती त्रिभुवनी जेची. आता कौशल्याचं वर्णन. जे परम ब्रह्म रसाची मूस, की निज प्रकाश रत्न मांदुस. क्षीराब्दीजा हृदय विलास, जिने अंतरी साठविला. जो इंद्रियावर त्रिभुवनेश्वर, ज्याचे आज्ञाधारक विधी शचिवर. हृदयी ध्याय अपर्णावर, कौसल्या उदर निवासी तो. असो कौसल्येचे मंदिरी, प्रवेशता जाहला श्रावणारी. दशरथ म्हणजे श्रावणारी, श्रावणाचा त्याच्या हातून वध झाला तो. सेवक राहविले बाहेरी, द्वार मर्यादा धरोनिया. कौसल्या ज्ञान कळा परम, तीस अंतर्बाह्य व्यापला राम.
चराचर अवघे परब्रह्म न दिसे विषम कदाही. सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न नयनी ल्याली ज्ञानांजन. चराचर अवघे निरंजन रूप दिसे कौसल्या. ते कौशल्याला सगळीकडे आता परब्रह्मच दिसत आहे, अशा एका स्थितीत ती बसलेली. दशरथ प्रवेशोनी अंतरी. आता हे बघा पुढे, पाहे स्थूळ ओसरीवरी मग सूक्ष्म देह माझ घरी न दिसे कदा कौसल्या. कारण कोठडीत पाहे सादर. स्थूल देह, तिथून सूक्ष्म देह, आता कारण देह. तव तेथे अवघा अंधार मग महाकारण उपरी थोर. त्यावरी नृप चढीनला. कारण कोठडीत अंधार पाहिला, मग त्याच्या पलीकडे महाकारण तिथं गेला. तेथेही न दिसे कौसल्या सती मग चकित पाहे द्रुपती. जिचे उदरी साठवला जगतपती तिची स्थिती कळेना. त्याच्या पलीकडे गेला. जिच्या ठिकाणी जगतपती उदरी साठवलेले आहे ते त्याची स्थिती काय त्याला काही कळेना, आहे कुठे ती. मग परात पर परसात प्रवेशिता होय अजपाळ सुत. तो बैसली समाधिस्थ निर्विकल्प वृक्षातळी. परात पर परसात गेली. देह होते स्थूल सूक्ष्म कारण, हे सगळे सोडून ती पलीकडे गेलेली. अंतरदृष्टी मुरडली वरदळ स्वनाम विसरली. आता तिची स्थिती कशी झाली बघा. अंतरदृष्टी मुरडली, वरदळ स्वनाम विसरली. देहाचं भान संपलेलं आहे. ब्रह्मानंद रूप जाहली न चाले बोली द्वैतासी. त्या ठिकाणी द्वैताची बोली काही नाही. या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञानखाणी. जे पुराण पुरुषाची जननी ख्याती त्रिभुवनी जेची. जे परम ब्रह्म रसाची मूस की निज प्रकाश रत्न मांदुस. क्षीराब्दीजा हृदय विलास जिणे अंतरी साठलेला. जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर ज्याचे आज्ञाधारक विधी शचीवर. हृदयी ध्याय अपर्णावर कौसल्या उदर निवासी तो. असो कौसल्येचे मंदिरी प्रवेशता जाहला श्रावणारी. सेवक राहविले बाहेरी द्वार मर्यादा धरोनिया. कौसल्या ज्ञान कळा परम तीस अंतर्बाह्य व्यापला राम. चराचर अवघे परब्रह्म न दिसे विषम कदाही. सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न नयनी ल्याली ज्ञानांजन. चराचर अवघे निरंजन रूप दिसे कौसल्या. दशरथ प्रवेशोनी अंतरी पाहे स्थूळ ओसरीवरी. मग सूक्ष्म देह माझ घरी न दिसे कदा कौसल्या. कारण कोठडीत पाहे सादर तव तेथे अवघा अंधार. मग महाकारण उपरी थोर त्यावरी नृप चढीनला. तेथेही न दिसे कौसल्या सती. मग चकित पाहे नृपती. जिचे उदरी साठवला जगतपती तिची स्थिती कळेना. मग परात पर परसात प्रवेशता होय अजपाळ सुत. तो बैसली समाधिस्थ निर्विकल्प वृक्षातळी. अंतरदृष्टी मुरडली वरदळ स्वनाम विसरली. ब्रह्मानंद रूप जाहली न चाले बोली द्वैतासी. ती एकरूप होऊन गेली, आता द्वैत राहिलं नाही. जैसा परम सतेज मित्र तेथे डाग न लागे अणुमात्र. स्वरूपी बहुडता योगेश्वर ज्ञान राहे ऐलीकडे. स्वरूपाच्या ठिकाणी तो जाऊन स्थित झाला की ज्ञान हे देखील अलीकडे आहे. ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही बाजूला राहून तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला. तसं
कल्पांत विजूस मशक गिळी पिपिलिका मेरू कक्षेशी घाली. मुंगीनं जसं मेरू पर्वताचा हे घ्यावा तसं धेनू वत्स मृगेंदा आकळी एखादे वेळे घडेल हे परी. हे एक वेळ शक्य आहे. परी चतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी. श्रोत्रियांचे यज्ञशाळे भितरी कोठे महारी प्रवेशेल. वडवा नळा पुरे कर्पूर जाण की जलनिधी माझी लवण. तैसी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराले. सागराच्या ठिकाणी मीठ ठेवलं ते जसं जातं तसं बुद्धी आणि मन त्या स्वसुखाच्या ठिकाणी आलं पूर्ण विरून गेलेलं आहे. असो स्वानंद सागरात कौसल्या पूर्ण समाधिस्थ. जवळी उभा ठाकला दशरथ पाहे तटस्थ उभाची. कौसल्या स्वस्वरूपी लीन हे दशरथासी नेणवे खूण. त्याला हे काही कळलं नाही. दशरथाला यातलं काही ज्ञान नाही. म्हणे हे रुसली संपूर्ण तरीच वचन न बोले. ते रुसलेली दिसते म्हणून बोलत नाही. म्हणून राजचक्र चूडामणी कौसल्ये जवळ स्वये बळसोनी. स्नेहे तिस हृदयी धरुनी समाधान करीत असे. तरी तेन रुवडी लयन नाही शरीराचे भान. मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरोन कौशल्या. अलंकार कैचे एक सुवर्ण तरंग लटके एक जीवन. जीवन म्हणजे पाणी, तरंग हे खोटे. तैसे विश्व नाही एक रघुनंदन आनंद घन विस्तारला. एकच फक्त रघुनाथ आहे, बाकी काही नाही. ऐशी कौसल्याची स्थिती जाहली राजा म्हणे हे झडपिली. की मत भूते पूर्ण घेतली ओळखी मोडली येची. त्याला वाटलं हिला झडपलं कुणीतरी भूताने. त्याला हे काय समाधी वगैरे काही माहित नाही. राजा म्हणे देवऋषी सिद्ध इही दिधला आशीर्वाद. की पोटा येईल ब्रह्मानंद आदिपुरुष श्रीराम. वास्तविक अशी वाणी झालेली आहे. देवऋषींनी सांगितलेलं आहे की त्या श्रीराम जन्माला येणार आहे असं त्यांनी म्हटलं. आणि आदिपुरुष श्रीराम असं ते बोलला. ऐकता राम नाम स्मरण कौसल्येने उघडिले नयन. तो जगदाभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे. राजा म्हणे हो नितंबिनी कुरंग नेत्रे गजगामिनी. काय जे आवडी असेल मनी डोघळे पुरवीन सर्वते. भ्रमटाकी बोले वचन तो कौसल्या बोले गरजोन. मी जगदात्मा रघुनंदन कैचे अज्ञान मजपाशी. स्थूळ लिंग आणि कारण याहून माझे रूप भिन्न. महाकारण हे निरसून आत्मा राम वेगळा मी. त्या सगळ्याचा निराश करून पलीकडे. द्वैताद्वैत महाद्वैत याहून वेगळा मी अतीत. सच्चिदानंद शब्द जेथ कुंटोनिया राहिला. सच्चिदानंदा शब्द देखील तिथं कुंटून राहिला. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे. तिथं आकाश पोचत नाही, त्यामुळे शब्द पाठीमागे राहिला. जीव शिव हे दोन्ही पक्ष ध्याता ध्यान लय लक्ष. या वेगळा मी सर्व साक्ष अचिंत्य अलक्ष श्रीराम. राजा म्हणे कौसल्ये ऐके मी कोण आहे मज ओळखे. डोहाळे पुसावया महासुखाय तुझ जळवळी बैसलो. तो इथंच आहे अजून. डोहाळे बिहाळे काय विचारतोय ती पुसली पलीकडे. येरी म्हणे ज्ञाता. येरी म्हणजे कौसल्या म्हणे ज्ञाता ज्ञान हे सर्व गेले आटोन. नाही स्त्री पुरुष नपुसकपण मी तू पण तेथे कैसे. नृप म्हणे हे मत भूते घेतली. आणखीनच मोठ्या भूताने झडपलेला. ओळखी सर्व मोडिली मग पुसे गोष्ट मागली. दापुटपणीची ती येते. आणि मग ते भूतकाळचं काय तिला आठवत आहे का बघतो. तिला भूताने झडपलेलं दिसत आहे. राजा म्हणे शशांक वदने गुणसरिते पद्मनयने. वराड बुडवूनी तुझं रावणे नेले होते आठवते की. तरी पूर्वीचं भूतकाळ सांगितलं रावणाने तुला नेलो होतो बघ आठवत आहे का. शत्रूचे नाम ऐकता आधी शत्रूचे नाम ऐकता करणी हाक फोडिली.
भुजा पिटोनी म्हणे धनुष्य बाण दे आणोनी टाकीन छेदोनी दाही शिरे ताटिका मारुनिया आधी ऋषी याग पाववीन सिद्धी ऋषींचे यज्ञ होत नव्हते ते मी पूर्ण करीन महाराक्षस वधोनी युद्धे गादी तनय तोषवीन शिवचाप परम प्रपंच प्रचंड मोडून करीन दुखंड माझी ज्ञानशक्ती जे अखंड पण जिंकून आणीन ते जेणे निक्षत्री केली अवनी पूर्ण त्याचा गर्व हरीन लागता क्षण मी एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी सेवीन घोर विपिन अरण्यात जाईल परिवारेसी त्रिशिरा दूषण क्षण मात्रे टाकीन वदोन अग्नी तुन जाळी जेवी गवताची काडी जशी अग्नी जाळून टाकते तशा सगळ्यांचा मी वध करीन मी सेवीन घोर विपिन रिसा वानरा हाती रिसा म्हणजे अस्वल वानर ह्यांना हाताशी घेऊन लंका घालीन पादथी माझा वज्रदेही मारुती परमपुरुषार्थी महावीर हा वज्रदेही मारुती म्हणताना स्वामींना पुढे बोलवायचंच नाही कारण त्यांची जी होती उपासना मारुतीची त्यामुळे असा शब्द आला की त्यांचा कंठ दाटूनच यायचा पुढे क्षण 2 मिनिटं म्हटल्यासारखं स्वस्त बसून जायचं त्याचं कारण तो भाव दाटून येत असेल परमपुरुषार्थी महावीर क्षणे जाळीन राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदीन अपार पाशाने पालाणोनी समुद्र लंकापुर घेईन मी दारुण लंके पुढे माजवीन रण महाढिसाळ कुंभकर्ण ठाकीन छेदून क्षणार्धे सहपरिवारे वधोनी दशशिर बंदींचे सोडवीन सुरवर माझा विभीषण प्रियकर छत्र धरवीन तयावरी मी राज्य घेईन म्हणत नाही तिथे विभीषणाला राज्य घेईन स्वपदी स्थापोनी निज भक्त कारण विभीषण त्यांचा भक्त आहे त्याला आपल्या ठिकाणी स्थापून मी अयोध्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जरा मृत्य या विरहित करीन प्रजा स्त्री पुरुष नपुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध निष्कलंक अभेद पै मी प्रय काळासी शासन करता आदि मायेचा निज भरता करता हरता पाळिता मज परता नसेची सगळं मीच आहे करता हरता पाळता जे जे काही आहे ते सगळं काही मीच आहे मी अजय अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मज माझे सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेतली यथार्थ ते सगळं ऐकलं आणखीनच झपाटली गेली फाटा फुटला असे बहुत बडबडीत भलतेची काय बडबडते असं पंचाक्षरी आना पाचारून महाराज सद्गुरु ज्ञानगण तो सरसिजोद्भव नंदन बोलावून आणा वेगी कुणाला बोलावून आणा सरसिजोद्भव नंदन वशिष्ठाला बोलवा जेणे दर्भावरी धरिली अवनी कमंडलू ठेविला सूर्यासनी इंद्र सभेसी नेला वासरमणी अद्भुत करणी जयाची वशिष्ठ आला धावून राजा दृढधरी चरण वशिष्ठ धावून आले बोलावून पाठवलं त्यांना राजाने त्यांचे चरण धरले म्हणे कौसल्ये सारिके निदान भूते संपूर्ण ग्रासले कौशल्यासारखं निदान आहे पण त्याला भूतानी झपाटलेलं दिसतात म्या याग केला सायासी की पुत्र होईल कौशल्येसी तो मध्येच हे विवशी उठली ऋषी काय करू ते मध्येच काय झालं बघा मग म्हणे ब्रह्मसुत हिच्या पोटा येईल रघुनाथ 30 गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना वशिष्ठांना माहिती होती 4-5 लोकांना फक्त माहिती होती विश्वामित्र वशिष्ठ हे रामचंद्र हे अवतारी पुरुष आहेत त्यांनी सांगितलं हे काही घडणार नाही अंधकोपी पडेल तरणी तरणी म्हणजे सूर्य अंधारात पडला हे कसं आहे कोरान मागेल चिंतामणी चिंतामणी भीक मागतोय का सुधारस गेला कडवटोनी हे कालत्रयी घडेना क्षुधेने पिळीला क्षीरसागर सुरतरुसी म्हणजे कल्पवृक्षाला येईल दरिद्र तीव्र तपेल रोहिणीवर चंद्र खूप तापलाय
हे कालत्रयी घडेना. अंधत्व आले अग्निनेत्री, ताम्र नाणे मागे कनकाद्री. अंत्यज नांदेल श्रोत्रिय मंदिरी, हे कालत्रयी घडेना. असो वशिष्ठ कौसल्ये जवळी, येऊनी विलोकी तये वेळी. तव ती श्रीराम रूप झाली, अंतर्बाह्य समूळ. वशिष्ठाने ओळखलं. ते कौशल्याजवळ आल्या तर तिच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अंतर्बाह्य रामरूपच झालेली आहे. न दिसे स्त्रियेची आकृती, धनुष्यबाण घेऊन हाती. आकर्ण नयन विराजती, देखे मूर्ती जगद्वंद्य. मूर्ती पाहता आनंद घन, सदगद जाहला ब्रह्मनंदन. अष्टभाव दाटले पूर्ण, गेला विसरोनी देहभाव. तिच्याकडे पाहिल्यानंतर वशिष्ठांचा देहभाव गेला आणि अष्टसात्विक भाव भरून आले. वशिष्ठ कौसल्या ते अवसरी, मुराली ब्रह्मानंद सागरी. दशरथ परमांतरी, घाबरा झाला नेणोनिया. त्यांना वाटलं लागण झाली बहुतेक. हिला भूताने झडपलं, वशिष्ठाने झडपलं बहुतेक. वशिष्ठा सारिका महामुनी, भूते झडपिला एक क्षणी. ह्या भूताची करिता झाडणी, कोणी त्रिभुवन दिसेना. आता वशिष्ठांचंही असंच झालं म्हटलं आता हे काढणं काय कसं काय. मी हतभाग्य संपूर्ण, मज कैसे पुत्र संतान. कौसल्याई गेली झडपवून, ब्रह्मानंदे मूर्छित. निरपराध, आता त्याच्या लक्षात आले असं का झालं. निरपराध वदिला श्रावण, तेणे हे दुःख दारुण. ऐसा तो महाराज अजनंदन, जळाला पूर्ण अंतरी. दुःख करायला लागला. तो स्वानंद लहरी जिरवून, वशिष्ठे उघडिले नयन. तो आनंद झाला तर वशिष्ठांना, तो त्यांनी जिरवला, डोळे उघडले. राजा धावोन धरी चरण, आनंदन माय अंतरी. रायासी कैसी परी जाहली, की पुरी बुडता नौका आली. तो बुडतच होता पण नौका सापडली, वशिष्ठ जागे झाले. अंधकूपी पडता तात्काळी, हस्त सूर्ये दिगला. सर्प डंकिता गरुड धावे. त्याला कसं झालं ते आता उदाहरण सांगितलं. साप चावणार तोपर्यंत गरुड आला. गजे कोंडिता केसरी पावे, केसरी सिंह आला. की क्षुधिता पुढे हेलावे, क्षीरसागर येऊने. भूक लागली असं म्हणावं, क्षीरसागर समोर यावा. की वणव्यात जळता वरुषे घन, वणव्यामध्ये जळणार सगळं, वर्षाव व्हायला लागला. की हुडहुडी भरता धडके कृशान, थंडी वाजणार असं जर वाटलं तर त्याच्या पुढे त्याला अग्नी मिळाला, उष्णता देणार. की दरिद्रे पीडिता लक्ष्मी, आपण घरी येऊन बैसली. दरिद्र आहे काय करावं, अचानक लक्ष्मीच येऊन घरीत बसावी. ऐसा आनंदला राजा दशरथ, म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ. मज नवले हे वाटत, तुझही भूते झडपले. मला आश्चर्य असं वाटलं, वशिष्ठानं म्हणतात तुलाही भूताने झडपलं का काय. आम्ही अत्यंत भाग्यहीन, कैसे देखो पुत्र संतान. मग हासिन्नला ब्रह्मनंदन, काय गरजो न बोलतो. आता हे जे ब्रह्मनंदन वशिष्ठ हसले त्याच्या सगळ्या विचारावर आणि काय म्हणतात, गरजो न बोलतात. काय म्हणतात बघा. आता हे सगळं वर्णन जे येत आहे ना ते रामरायांचं येत आहे. जो नीलग्रीव हृदय रत्न, जो कमलोद्भवाचे देवतार्चन. सनकादिक करोनी यत्न, हृदय संवयित वाहते. सनकादी सगळे त्याला आपल्या हृदयात ठेवलेले आहे. तो वैकुंठपुर विलासी, आला कौशल्याच्या गर्भासी. मारुनी सकळ दुष्टांसी, देव सोडविल बंदींचे. जे जे कौशल्या बोलिली सत्य, तितुके होईल यथार्थ. तुझ होईल 4 सुत, सत्यवचनार्थ राजेंद्रा. आता 4 पुत्र कोण आहेत ते बघा. शंख चक्र शेष नारायण. शंख चक्र शेष म्हणजे नारायण ज्याच्यावर झोपले तो, आणि 4था नारायण. चतुर्धा रूपे प्रगटेल जगज्जीवन. 4 रूपांनी आता तो प्रगट होणार. ज्याची कथा ऐकता पापी जन, उद्धरोनी तरतील. माध्यांना येईल चंड किरण. आता हे केव्हा होणार. पुष्य नक्षत्र साधून, अवतरेल रघुनंदन. पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. 80 वशिष्ठाची वचने, की स्वानंद नवींची उडवणे.
ही सत्य वैरागीची रत्ने, ही स्वानंद नभीची उडवणे, ही सत्य वैरागीची रत्ने निवडून निधली दशरथा. तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत, धावून गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ झालो मी. जे दशरथाची जी स्थिती झाली होती की काय भयानक आहे, काय होणार आहे पुढे, तो घाबरला होता. पण वशिष्ठाने जेव्हा सांगितलं ते काळजी करायचं कारण नाही, असं असं होणार आहे, तेव्हा त्याला कृतार्थ झालं असं वाटतं. तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत, धावून गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ झालो मी. असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्यस, कवण ऋतू कवण दिवस सावकाश ऐका ते. सांगितलं त्यांनी केव्हा होणार आहे. वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस, सूर्यवंशी जगन्निवास सूर्यवासरी जन्मला. माध्यान्ना आला चंड किरण, पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. श्रीराम केवळ परम ब्रह्म, त्यासी जाहला म्हणता जन्म. त्याला जन्म झाला असं आपण म्हणतो. त्याला जन्म कुठला आलाय, तो अजन्म आहे. संत हासतील परम तत्वज्ञान वेत्ते जय. रामाचा जन्म आला असं आपण जर म्हणतो, त्याला तत्वज्ञान वेत्ते असतात. अरे तो अजन्म आहे, त्याला जन्म कुठला आहे. ज्याची लीला ऐकता अपार, खंडे जन्म मृत्यू दुर्धर, त्या रामासी जन्म संसार कालत्रयी घडेना. त्याला जन्मही नाही आणि संसारही नाही. दाविली लौकिक करणी की कौसल्या जाहली गर्भिणी, तो ब्रह्मानंद मोक्ष ज्ञानी जन्म कर्म त्या कैचे. अरे त्याला जन्म कसलं, कर्म कसलं. क्षीरसागरी येऊनी नारायण, येवोनी अयोध्येसी जाहला सगुण. शेषशाही नारायणच अयोध्येला सगुण झाला. शेष लक्ष्मी सहित जगत जीवन, तैसाची ते संचरला. आणि तो एकटा आला नाही काही, शेष आणि लक्ष्मीला घेऊन आला. हा शेष म्हणजे लक्ष्मण आणि लक्ष्मी सीता, त्यांना येताना बरोबर घेऊन आले. जो अनंत कल्याणदायक अज अजित निष्कलंक, भक्त तारावयासी लेख जगन्नायक अवतरला. देव करीती जय जयकार, करोनी राक्षस संहार, म्हणती आता अवतरेला रघुवीर, बंधमुक्त करील आम्हा. देवाने आनंद होणार, कारण हा आम्हाला बंधमुक्त करणार. असो अयोध्या पुरी निराळी, विमानांची दाटी झाली, दुंदुबीची घाई लागली, पुष्पे वर्षती अपार. असो ते कौसल्या ससली असता एकांती, तो अष्टदश वृक्षांची मूर्ती सन्मुख देखे अकस्मात. आता हे पहा, ही कौसल्या एकांतात बसलेला असताना तिला हे दर्शन झालेलं आहे. त्या दर्शनाचं वर्णन तिथं निष्काळी. अष्टदश वरुषांची मूर्ती, 18 वर्षाची मूर्ती त्याच्या समोर दिसते. आता तो कसा होता बघा. निमासुर वदन सुंदर, तेजे भरिले निज मंदिर. त्याच्या तेजाने सगळं आजूबाजूचं मंदिर भरून गेलेलं आहे. ज्या तेजाशी शशी मित्र, लोकोनी जाती विलोकिता. त्या तेजाला पाहिल्यानंतर शशी आणि मित्र म्हणजे सूर्य चंद्र यांचं तेज देखील संपून जाईल. पद कमल मकरंद सेवना, भ्रमरी जाहरी क्षीराब्धी कन्या, कदाही नविसंबे चरणा, कृपण धना लागी जैसा. कृपण मनुष्य धनाला सोडत नाही, तशी क्षीराब्धी कन्या लक्ष्मी त्याच्या चरणाशी बसलेली आहे. ती जरा तिथून हलायला तयार नाही. संध्या राग अरुण बालार्क, दिव्य रत्नांचे काढिले रंग देख, तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती. संध्याकाळचा जो सूर्याचा रंग असतो ना गुलाबी, तशा तऱ्हेचे त्याचे तळवे आहेत. चंद्र क्षयरोगे कष्टी होऊनी, निजांगांची दश शकले करुणी, सुरवाडला रामचरणी स्वानंद तणी घेत असे. चंद्र देखील दश शकले करून रामाच्या चरणी येऊन राहिला. रमापदी रंगली, रमा म्हणजे लक्ष्मीपदी रंगली दिवसनिशी, रात्रंदिवस. तो बंधू पाहुणा आला शशी,
तोही राहिला अक्षय व्हावयासी नवजायची माघारा. त्याच्याकडे जे जे येतात ते परत जात नाही. ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्वरेषा चक्रादी चिन्हे उत्तम. याचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्तांसी. भगवंतांचं वर्णन ऐकताना भक्तांना सुख होतं, इतरांना त्याचा त्रास वाटतो. हा एक महत्वाची गोष्ट आहे. सुख कोणाला होतं? भक्त असतील तर त्याला सुख होतं. सात्विक प्रेमळासी देखा ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्वरेखा. सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्वपंथ दाविती. विद्यामध्ये मत्त गज एक भाग्यमध्ये डुलती सहज. ताशी आकर्षावया सहज अंकुश पायी झळकतसे. पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे राहते धाम. पद्मेचे म्हणजे लक्ष्मीचं ठिकाण. ते जगमाऊली सप्रेम तयेपदी सुरवाडली. अहंकार जड पर्वत शरणागता बाधक यथार्थ. तो घोडावयासी तळपत वज्रपायी रामाच्या. जो शरणागताला त्याच्यामधला जो अहंकार आहे जड पर्वत तो फोडायला रामाने आपल्याजवळ वज्र ठेवलेला आहे. भवसागर तरावया गहन जहाज अद्भुत रामचरण. भवसागर तरून जायचंय ना, जहाज कुठलं? रामाचं चरण. त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे. काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छेदावया शिर. दैदिप्यमान दिव्य चक्र राम तळवा झळकतसे. रामाच्या हातात दिव्य चक्र आहे कामक्रोध छेदाण्यासाठी. मळरहित प्रपद सुंदर घोटी व त्रिकोण यंत्राकार. इंद्रनीळ उपमा साचार न पुरती कठीण म्हणूनिया. पदतले आरक्त साजिरी वसे तेथे सरसिजोद्भव कुमरी. विश्रांती घ्यावया अहोरात्री रामचरणी रंगली हो. नेहमी भगवंतांचे सद्गुरूंच्या चरणांना महत्व दिलेलं आहे. तिथं स्थानावर ते लक्ष ठेवायचे. मांड्या सुकुमार सावळिया तेथे सुरवाडेली मित्रतनया. की यमानुजा अपवाद चुकवाव्या मदाश्रय धरियेला. ऐसी रामपदी त्रिवेणी साचार. त्यांना तरी असं म्हटलंय गंगा यमुना आणि सरस्वती. म्हणजे शिरोज त्यांनी जे इथं म्हटलंय ना सरसिजोद्भव कुमरी ही सरस्वती. आता इथं जी आलेली आहे ही सरस्वती गंगा आणि यमानुजा म्हणजे यमाची बहीण यमुना. गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्हीचा संगम तिथे झालाय. ऐशी रामपदी त्रिवेणी साचार. प्रयाग तीर्थराज पावन थोर. प्रेमे मागमासी सभाग्य नर प्रातस्नानासी धावती. हे रामपदी म्हणजे त्यात त्रिवेणीत आंघोळ करणं म्हणजे रामाच्या चरणाशी जाण्यासारखं आहे. भक्त मुमुक्षु साधक संत हेची राजहंस विराजित. वाकीवरी रत्ने तळपत तेची तपस्वी तपताती. चरणध्वज झळके स्पष्ट तोच जाणीजे अक्षयवट. जेथे सनकादिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी जाहले. त्या ठिकाणी सनकादी सगळे तिथं क्षेत्र संन्यासी राहिले म्हणजे हालत नाही तिथे एकदा बसले की. प्रयागी मोक्ष पण केव्हा देह त्यागिता. त्या प्रयागाच्या ठिकाणी मोक्ष आहे पण देह टाकायला. येथे मोक्ष श्रवण करिता. देही असता विदेहता येत हाता भक्तांच्या. त्या प्रयागी कष्ट बहुत येता जाता भोगिती अमित. हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रकटे सत्य भक्तांच्या. तोडरवाकी नुपुरे असुरावरी गर्जती गजरे. वाटे नभ गाळोनी एकसरे पोटऱ्या जाणू ओतल्या. त्यांच्या आवळ म्हणजे कसे बघा तरी नभ गाळोनी आकाश देखील गाळून इतकं सूक्ष्म. की सरळ कर्दळीचे स्तंभ. की गरुड पाचूचे उगवले कोंब. की इंद्रनीळ गाळोनी सुगम जानू जंगा ओतिल्या. मिळाल्या सहस्र चपळा तैसा कासे झळके पीतांबर पिवळा. वरी तळपे कटी मेखळा पाहता डोळा आल्हाद. कटी मेखळेवरी महामणी कमरेवरचा जो पट्टा कमरपट्टा. की क्वंती बैसले वासरमणी. दाहकत्व सांडूनी जगनी श्रीरामाच्या लागले. वेदांतीच्या श्रुती गहन
अर्थ बोलती जेवी शोधून तैसा क्षुद्र घंटा ऋणजुन शब्द करीती रसाळ देखून कटिप्रदेश सुकुमार लाजोनी वना गेला मृगेंद्र. सिंहाची कटी वर्णन करतात ना, याची कटी इतकी सांगितली. लाजोनी गेला मृगेंद्र वाटे त्या दुःखे स्वशरीर वाहन केले दुर्गेचे. तो मृगेंद्र दुर्गेचं वाहन झाला पुढे. गंभीरावर्तनाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन सत्वरजतम गाळून त्रिवळी उदरी विराजे. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. कौस्तुभ तेज अपार पाहता भुलती शशिमित्र गुणी ओविली नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती जेवी. की त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्तारूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुणफिरी. मुक्ता माळांचे तेज गहन परी त्याचा पालटला वर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलागी रघुपतीच्या. निळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओग दिसे तैसा अंबलान सुमनहार श्यामतनूवरी शोभत. त्याचं जे हे आहे कांती जी आहे ती श्यामल आहे. राम झाले, कृष्ण झाले, सावळी तनु. श्यामलांगी अतिनिर्मळ वरी डोले वैजयंती माळ पुष्करी शक्रचाप सुडाळ सुरंग जैसे मिरवित. की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैसी वैजयंतीची शोभा सहस्रमुखाच्या जिव्हा गुणवर्णिता शिणल्या. सहस्रमुखाचा जीव असलेला कोण हा? शेष. त्याचं गुणवर्णन करताना शिणला. अनंत भक्त हृदयी धरिले तरीच वक्षस्थळ रुंदावले. तसं रुंद वक्षस्थळ का? अनेक भक्तांना धरलेले आहे. ब्रह्मानंद मुरोनी ओतले हृदयस्थान सत्यपै. श्रीवत्स झळके सौव्यांगी श्रीनिकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ते ऐका. मित्र कन्येवरी जान्हवी जळ की राका इंदू प्रभेने शोभे निराळ. की दैदिप्यमणी इंद्रनीळ आवरण त्यावरी काश्मीराचे. की हळाहळ जाहले अपार म्हणून धावला कर्पूर गौर. शंकर आले हळाहळ. चंदन रूपे तो प्राणमात्र श्यामलांगी जडला जो. चंदनाच्या रूपाने तो शिवच तिथं धावलेला असं त्याला म्हणा. तैसी उटी दिसे सुढाळ की चंद्रबिंब उकले निर्मळ. की मुक्ता फळांचा गोळा बिडाळ इंद्रनीळा चर्चेला. शंख चक्र धनुष्य बाण चोहो हस्ती शोभायमान. हस्तकटकांचे तेजे करून उजळीत नभाते. क्षणप्रभेची चक्रे तळपती तैशा मुद्रिका करी झळकती. किंवा औपासक यंत्रे रेखिती तेची गती येथे दिसे. प्रळयाग्नीने उघडिले नयन तेवी कीर्तिमुखे परिपूर्ण. की निष्कलंक रोहिणी रमण पदकरिदयी डोलतसे. कंबुकंठाती शोभत नासिक सरळ सुकुमार बहुत. मंदस्मित वदन विराजत कोटी मन्मथ ओवाळीजे. विद्रुमवर्ण अधर सदेश माझी ओळीने झळकती द्विज. त्या तेजे शशी नक्षत्रे तेजपुंज झाकोळती पाहता. त्रैलोक्यंचा मिळवोनी आनंद ओतिले रामाचे वदनारविंद. त्याचं मुख कसं बनवलेलं आहे? सगळ्या त्रैलोक्यातला आनंद मिळवून त्याचं मुखकमल बनवलेलं आहे. आकर्ण नेत्र भुकुट्या विशद धनुष्याकृती शोभती. स्वानंद सरोवरींची कमलदले. हे पुष्कळसं जे आहे ना हे शब्द ज्ञानेश्वरीतले. स्वानंद सरोवरींची कमलदले तैसे आकर्ण नयन विकासले. त्या कृपा दृष्टीने निवाले प्रेमळ जन सर्वही. कुंडले तळपती मकराकार की जडले रवी रोहिणीवर. की अंगिरा पुत्र भूपुत्र विचार पुसती रामाते. की वेद सागरींच्या रत्नज्योती पूर्वोत्तर उत्तर मीमांसा निश्चिती. कुंडल रूपे जाणविता अर्थविशेष स्वामी ते. श्रीरामतनू सुकुमार तेणे शोभती अलंकार. पीतवर्ण टिळक सुंदर अनुपम्य रेखिला. त्याला तिलक लावला पिवळ्या रंगाचा. सुवर्णोदक नदीचा पूर नीळगिरी पाठारी निरंतर. तैसा टिळक सुंदर विशाळ व्हाळी झळकतसे. जैसा कल्पांतीचा दिनकर
तैसा मुकुट दिसे जाज्वल्य सुंदर. दिनकर सूर्य जसा असतो तसा मुकुट कसा तेजस्वी. तेज तळपत तसे अपार. चक्रा माझी न समाये. दावाग्नीचा कल्लोळ भडकत. तैसे उत्तरीय वस्त्र रुळत. दशा प्रति मुक्ते झळकत. कृत्तिका पुंज जया परी. तो परम तेजा क्षीरोदक. की शुभ्र यशा चढले विक. शुभ्र तेश मृडानी नायक. कर्पुरे करुणी उटिला. की दिव्य रजत सगट घडिले. की पारदे कैलास डवरिले. की जान्हवी तोये ओपविले. दिनकर नाथे स्वहस्ते. सच्चिदानंद तनु सगुण. आतसी कुसुमाभास पूर्ण. त्याची रंगे करुण नीलोत्पले राबविली. नभासी चढला तोच रंग. त्याची प्रभेने रंगले मेघ. इंद्रनीळ ही सुरंग. त्याच प्रकाशे प्रकाशले. तेचींचे सौंदर्य अद्भुत. गरुड पाचूसी तेज दिसत. मर्गजास भीक चढत. तनु सावळी देखोरी. तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर. भक्त मंदिरांगण मंदार. कुरवंडी करुणी सांडावे साचार. कोटी मकर ध्वजवरोनिया. ब्रह्मांड फोडोनी बाहेरी. अंगीचा सुवास धावतवरी. लावण्य मृत सागर कैटवारी. लीलावतारी साधक जो. पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर. लीला विग्रही श्रीधरवर. हृदयी रेखिला निरंतर. निज भक्ती प्रेम भरे. असो कौसल्या. हे सगळं वर्णन आता रामचंद्रांचं झालं. आता पुढे पुन्हा. असो कौसल्या बोले ते अवसरी. कौसल्याने सगळं स्वरूप पाहिलं आणि ती म्हणाली, भक्त वत्सला मधुकैट भारी. तू आता बाळ वेश धरी. माझे उदरी अवतरे. हे सगळं असं जे रामाचं रूप आहे ना, आता माझी प्रार्थना अशी की तू बाळ वेश घेऊन माझ्या उदरामध्ये राहा. लोक म्हणतील कौसल्यानंदन. ऐसा होय तू मनमोहन. अमल दल जाजीवन जन. रास्य दवन विलोकी. सजल जलदवर्ण कोमळ. कौसल्ये पुढे जाहला बाळ. तव ते परम सुवेळ. पुष्यार्क योग ते समय. जो क्षीरसागर वासी तमाल निळ. तो कौसल्ये पुढे जाहला बाळ. चरणांगुष्ठ धरोनी कोमळ. मुख कमळी घाली तसे. ते बाळ आपलंच पायाचं अंगठा तोंडात घातलं. भक्त चरणी लागले बहुत. गोड गोड म्हणून वाखाणीत. या लागी गोडी रघुनाथ. स्वये पाहत चाकोनी. त्याच्या पायावरून गोड गोड असं म्हणतात ना चरणाला. ते गोड गोड म्हणतात हा आहे कसा. मग भगवंतच ते म्हणतात बा आपलाच भक्त आहे. चुकून खरा काय की स्वचरण गोडी सेवित. भक्तांसी लोभ लागावया भूत. म्हणून या कौसल्या सुत. कौतुकार्थ दावी तसे. पुत्र झाला कौसल्येस. लागला वाद्यांचा एकची घोष. सुरांसहित सुराधीश. जय जयकार नवी करीती. सुमन संभारते अवसरी. देव वर्षती अयोध्येवरी. देव वाटच बघताय ना. देवांची मागणी आहे ही. तू अवतार घ्यायला पाहिजे. आता हे कसं काय होणार सगळे बघा ना. राक्षस सगळे माजले. सगळ्या देवांची सभा भरून त्यांनी मागणी केली होती की तू आता अवतार गेला. परमेश्वर अवतार घ्यायला पाहिजे. तेव्हा आता ते देवाने लक्षात आलं. त्यांनी वर्षाव केला. दुंदुभी नादांबरी. न मायेची ते दवा. हळदी कुंकुमे ताटे भरोनी. विदोबिनी धावती सुवासिनी. पावल्या कौसल्याच्या सदनी. वेगे करुणी ते दवा. मंगळ तुलांचा एकची नाद. घरोघरी ब्रह्मानंद. ते समयींचा आनंद भोगिंद्र वर्णू शकेना. आनंदाला ब्रह्मानंद. चहूकडून धावले ब्राह्मण. जैसा क्षीरसागर देखोन. क्षुधार्थी वेगे धावती. क्षीरसागर पाहिले ना तर भुकेले मंडळी जातात. की महापर्व काळ प्रगटला. प्रयागासी धावे भक्त मेळा. की गाव समीप परिस निघाला. दुर्बळ धावती लोह घेऊन. परिस दिसला की लोह घेऊन धावायचं त्याचं सोनं घेऊन. की तृषाकांत गोवार सकळी. धावती जैसे गंगाजळी. की वृक्ष दाटले देखून फळी. विहंगम जैसे झेपावती. तैसी ब्राह्मणांची ते काळी.
दाटी जाहली राजाजवळी पुत्रमुख पाहवया ते वेळी दशरथ राम चाला. दशरथ म्हणे राचकासी जे जे इच्छा असेल मानसी ते ते मागा मजपासी हेच समयी देईन. भांडारे फोडली बहुत याचकांसी म्हणे दशरथ मोठा बांधोनी अमित आवडे तितुके न्याता. समागमे घेऊन ब्राह्मण महाराज तो अजनंदन प्रवेशला आनंद करून कौसल्या सदनी ते दवा. दशरथे करोनिया स्नान केले आधी पुण्या वाचन पहावयासी पुत्रवदन राजा जवळी पातला. श्रीराम वदन ते अवसरी नेहाळीला तोषला अंतरी मधुबिंदू घालोनी मुखा भितरी मधुकेत भारी तृप्त केला. श्रीरामाचे जातक करी जेव्हा नृपनायक गोगुरत्ने असंख्य मग देत या चकाशी. मधुबिंदू घालायचं असतं ना मग चाटवायचं असतं त्याला त्याप्रमाणे. रत्नजडिते सिंहासन त्यावरी माय बैसरी राम घेऊन मृगांक वर्ण चामरे जाण दोघी ढाळती चोहीकडे. की पीक पात्र घेऊन हाती समीप विलसे एक दूती कनकांबराची घेऊन बुंती बैसरी सती कौसल्या. भोवते वेष्टीले विद्वज्जन त्यासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान. 700 स्त्रिया धावून 700 स्त्रिया होत्या त्या सगळ्या आल्या धावून. येत्या जाहल्या दशरथाच्या जैशा कैशे केवळ विद्युल्यता तैशा अलंकार वस्त्र मंडिता. पाळा कौसल्ये भोवता शोभला कैसा ते वेळी. त्याच्याभोवती सगळे गोळा घोळका झाला. महामाया आदी भगवती ती भोवत्या मिळाल्या अनंत शक्ती. की सूर्यचक्राशी वेष्टिती किरणे जैसी तयापरी. वशिष्ठ गुरु होऊन पुढे विलोकी श्रीरामाचे रूपडे. जे जे जन्मकर्म निवाडे ते राया पुढे सांगत. आता वशिष्ठ गुरु सांगतायत पुढे काय होणार ते. म्हणे हा क्षीरसागर विहारी नारायण जन्मला कौसल्येचे उदरी. निज जन तारावयासी निर्धारी अवतरला आदी पुरुष. निज जन तारायला येतो. आपले भक्त जर असतील तर तारायला येतो. भक्तच जर नसतील तर भगवंत अवतरत नाही. 12 वर्षे आशी भरता एक द्विज येईला वचिता. प्रार्थोनिया दशरथा घेऊन यासी जाईल. 12 वर्षाचा असताना एक ते विश्वामित्र घेऊन गेले त्यांना. आरंभी सोडून एक बाण म्हणजे त्याच्यावर गेल्यानंतर एक राक्षसी वधील दारुण त्या टीकेचा वध केला तिथे. गो ब्राह्मण मखपाळण करील जाण पुत्र तुझा. गो ब्राह्मण सगळ्याचं रक्षण करील. कुशान प्रवेशे शुष्क विपिनी तैसा जाळील राक्षस मखरक्षणी. पुढे चरण स्पर्शे करुणी एक ललना उद्धरील. अहिल्या ते पहिल्या ह्याच्यात सगळं झालेलं. अहिल्याचा उद्धार तेवढा विश्वामित्र जेव्हा घेऊन गेले या कामासाठी तेवढा उद्धार झालाय. परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड. एक पत्नीव्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी. त्यासाठीच ते घेऊन गेले होते विश्वामित्र. त्यांना सगळ्या विद्या देण्यासाठी पुढचं सगळं जे काय काम करायचं होतं त्यांना ते त्याच्यासाठी अस्त्र शस्त्र ते काही काही वनस्पती की ज्याने भूक लागत नाही ज्याने ताण लागत नाही. त्यानंतर ते हिचा उद्धार व्हायचा होता. त्यानंतर पुढे सीतास्वयंवर व्हायचं होतं. पहा महायोद्धा एक ब्राह्मण त्यास जिंकील न लागता क्षण. बंधू सहित परतोन अयोध्येसी येईल. महायोद्धा एक ब्राह्मण हा परशुराम त्यालाही जिंकेल आणि अयोध्येला परत येईल. राजी बैसता हा वरिष्ठ मग एक होईल अरिष्ट. नगर लोक पावतील कष्ट खेद उत्कट करीतील. हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन. मग स्त्री समवेत कानन 14 वर्षे सेविल. 14 वर्षे झाला. हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात. याचे स्त्रियेस नेईल सत्य षण्मास पर्यंत निर्धारे. 14 वर्ष 13.5 वर्ष झाली. शेवटच्या 6 महिन्यामध्ये सीतेला पळून घेऊन गेलेला आहे. मग हा स्त्री शोधिता अरण्यात वानर मिळतील अकस्मात. एक वानर उन्मत्त त्यास मारील न कळता. वारीला मारलं न कळता त्याला न सांगता. ब्रह्मांड नाचविल नखाग्री ऐसा एक वानर केसरी. जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रयत्न करील तो. हा वानर केसरी हनुमान. शुद्धी आणिता राघवेंद्र पाशाने पालानील समुद्र. शरण येईल एक रजनीचर. रजनीचर हा विभीषण. चिरंजीव त्यासी करील हा. मारुनी राक्षसा सकळा
सोडविल सुरांच्या बंदिशाळा, राक्षसांना मारी, देव सगळे बंदिशाळेत आहेत, त्यांना मुक्त करी. मागुती येईल स्वस्थळा, अयोध्यापुरा गजरेसी. 11 सहस्र संवत्सर राज्य करीला राजेंद्र, 11 सहस्र वर्ष राज्य करी. पुढे पुत्रास युद्ध थोर करील कौतुके करोनिया, पुत्रांबरोबर युद्ध करी. शेवटी अयोध्या विमानी घालवणी, नेऊन ठेईल वैकुंठ भुवनी. ऐसे ऐकोनी करणी राव दशरथ तोषला. स्तनपान करिता रघुनंदन, पाये वशिष्ठाकडे परतोन. राम आईच्या अंगावर पितो आहे आणि हे सगळं भविष्य सांगताय, तेव्हा त्यांच्याकडे वळून बघतोय की वाल्मिक भाष्य संपूर्ण कथिले येणे अवलिले. तो सुमित्रेशी झाला पुत्र, म्हणून धावत आले विप्र. क्षीरसागरी येऊनी श्रीधर, कौसल्य मंदिरी पातला. तव तो भोगींद्र पाळती घेत, पाठीराखा पातला तैत. सुमित्रेचे शेजेरी गत, बाळदशा धरोनिया. हा कोणी बाळदशा धरली तर म्हणून आले क्षीरसागर उनी श्रीधर, कौशल्य मंदिरी पातळा. क्षीरसागरावरून श्रीधर कौशल्याच्या मंदिरात आला आणि तव तो भोगींद्र पाळतील पाठीराखा लाताला. हा जो सुमित्रेच्या ठिकाणी आला तो शेष, तो बाळदशा धरून आला. सुमित्रा स्वप्न देखत की मज झाला सुलक्षण सुत. सावध होऊन या पाहत पुढे खेळत बाळकत. ऐसा जन्मला सुमित्रानंदन, विप्रासहित दशरथ येऊन. तत्काळ केले पुण्या वाचन, जात कर्मादी सर्वई. कैकैस झाले 2 कुमर, ते विष्णूचे शंख चक्र अवतार. ते जे भरत आणि शत्रुघ्न झाले ते शंख चक्र अवतार. परी ते कैसे जन्मले तो विचार, कैकैस नेणवे. तिला काही कळलं नाही, ती ह्याच्यातच होती. त्यावेळेला ती मुलं झाली. सुषुप्ती माझी कैकई निमग्न, जैसा पंख करते तो पाषाण. कैकईचं काय स्थिती येते बघा, तिची समाधी अवस्था आहे आणि हे चिखलामध्ये पाषाण कसा ठेवावा तशी हिची स्थिती. पुत्र येऊनी दोघे जण दोहीकडे खेळताती. दासी येऊनी कैकेयी प्रती, थापटोनी जागी करीती. दोघे पुत्र जन्मले निश्चिती, सावध होऊनी पाहे पा. कैकेयी पाहे पुत्र सुख, तो मित्र आणि मृगांक. तेवी दोघे खेळती बाळक, देखता सुख वाटले. राये तेथेही येऊन अवलोकिले दोघे नंदन. सुखी केले याचकजन, वस्त्राभरणे करून या. 12 दिवस पर्यंत महोत्सव राव करीत. मंगळ तुरे गजत, रात्रंदिवस राज्य करी. 13वे दिवशी वशिष्ठ ऋषी, नामकरण ठेवी चौघांसी. कौशल्येचा राम तेजोरासी, जो वैकुंठवासी जगदात्मा. सुमित्रेचा नंदन, त्याचे नाम ठेविले लक्ष्मण. जो कादरवेय कुलभूषण, विष्णू शयन जावरी करी. त्याच्यावर झोपत होता तो. कैकेयीचे जे का सुत, भरत शत्रुघ्न निश्चित. चौघे दाशरथी जगविख्यात, ऐका चरित्र तयांचे. ज्यांची जन्मकर्म लीला ऐकता, फळ सुटे सर्व दुरिता. जैसा महाप्रभंजन सुटता, जलद जाळ वितळे. सोसाट्याचा वारा आला की मेघ सगळे जातात, तसे ह्याची जन्मकर्म लिहिता ऐकायला लागलं की सगळं पाप दूर होईल. श्रीरामकथा मानस सरोवर तुम्ही, संत श्रोते राजहंस चतुर. साहित्य मुक्ते सुराळ थोर, सेवा निरंतर आदरे. श्रीराम कथा सुधारस, तुम्ही पंडित श्रोते त्रिदश. प्राशन करा सावकाश अति, सुरस ग्रंथा. हा प्राशन करायला सांगितलेला, नुसतं वाचून टाकायला नाही सांगितलं. पुराण पुरुष परात्पर, तो ब्रह्मानंद श्रीधरवर. अयोध्येत अवतरला साचार, त्याचे चरित्र परिसा पुढे. स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिक नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुर्थाध्याय गौरहा.